शिवसेनेकडून हे आंदोलन सुरू आहे। आपण तिघे सत्तेतले भाऊ पुणे शहर महाराष्ट्राला लुटून खाऊ अशा पद्धतीचे बॅनर पोस्टर घेऊन सध्या शिवसेनेचं हे आंदोलन सुरू आहे। झी24 तासनं ही बातमी दाखवल्यानंतर मोठ्या प्रमाणात शिवसेनेचं ही आंदोलन सुरू झालेलं आहे। पुण्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं हे आंदोलन सुरू झालेलं आहे। त्याचीच ही दृश्य आपण पाहतोय। मोठ्या प्रमाणात महिला कार्यकर्त्या इथं उपस्थित आहेत। घोषणाबाजी सध्या जोरदार सध्या इथं सुरू असल्याचंही पाहायला मिळतंय। हातात फलक घेऊन हे आंदोलन सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। आपण पाहतोय सत्ताधाऱ्यांविरोधात यावेळी घोषणाबाजी सुरू आहे। अजित पवारांविरोधात यावेळी घोषणाबाजी केली जाते। तर दुसरीकडे अजित पवारांनी बोलणं टाळलेलं या सगळ्या प्रकरणी तर पुण्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आंदोलन केलं जात आहे। जोरदार घोषणाबाजी केली जाते। सत्ताधारी 3 पक्षाची युती पुणे शहराला दिली मुठमाती अशा पद्धतीची बॅनरबाजी इथं करण्यात आलेली आहे। हातात फलक घेऊन यावेळी घोषणाबाजी केली जाते। तर दुसरीकडे मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी ही केली जाते। सत्ताधाऱ्यांच्या विरोधात अजित पवारांच्या विरोधात यावेळी घोषणाबाजी केली जाते। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं इथं पाहायला मिळतंय। तर मोठ्या प्रमाणात हा जमीन गैरव्यवहार झाल्याचं झी24 तासनं पुढे आणल्यानंतर सध्या मोठ्या प्रमाणात विरोधकांची ही चौकशीची मागणी होते। तर या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी चंद्रकांत पुंदे। चंद्रकांत, सध्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं आंदोलन सुरू आहे। हॅलो, आवाज चंद्रकांत, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय? आपण बघू शकतो झी24 तासनं हे सगळा भूखंड घोटाळा समोर आणला होता। त्यानंतर उभाटा शिवसेनेनं इथं पुण्यात आंदोलन केलेलं आहे। श्रीखंडाचं भूखंड म्हणजे उत्तर प्रतिकात्मक श्रीखंडाचे दोन घेऊनही आलेले आहेत आणि आंदोलन करताना थेट अजितदादा म्हणजे राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत त्यांचे थोरले सुपुत्र पार्थ पवार यांनी त्यांच्यावर हे सगळं आरोप होतो हे स्टॅम्प ड्युटी वाचवल्याचा हे सगळ्या केसमध्ये शासकीय जमीन लाटल्याचा त्यांच्या म्हणून अजितदादांना सेट जबाब धरून त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जाते। आणि दुसरे उद्योग मंत्री उदय सामंत, कारण त्यांचंही डिपार्टमेंट यामध्ये IT धोरणांतर्गत ही स्टॅम्प ड्युटी माफ करायला कारणीभूत आहे असा आरोप करत त्यांच्याही राजीनाम्याची मागणी केली जाते शिवसेनेकडनं। एकूणच सरकार पुणे हादरून गेलेलं आहे झी24 सगळ्या बातमीनंतर व पूर्ण महाराष्ट्र ढवळून निघालेला आहे। महाराष्ट्राचं राजकारण आता पुढे नेमकी काय काय वळण घेतंय हे पाहावं लागेल। ही सुरुवात आहे, म्हणजे एका बातमीनं काय राज्य हादरू शकतं हे झी24 पुन्हा दाखवून दिलं आहे। निश्चितच आता जे आंदोलन तिथं सुरू आहे चंद्रकांत, काय नेमकी घोषणाबाजी त्या ठिकाणी सुरू आहे? त्यांची मागणी जे की अजित पवारांनी राजीनामा द्यावा तात्काळ, या मागणीसाठी हे सगळं आंदोलन केलं जातं। निश्चित, धन्यवाद चंद्रकांत ताजे अपडेट देण्यासाठी। मात्र दुसरीकडे आपण पाहिलेलं आहे मोठ्या प्रमाणात सध्या पुण्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं आंदोलन सुरू झालेलं आहे आणि अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी आंदोलकांकडून केली जाते। पार्थ पवारांवर सरकार मेहरबान झालेलं आहे अशा पद्धतीची बॅनरबाजी इथं केली जाते। फलक हातात घेऊन यावेळी कार्यकर्त्यांच्या वतीनं जोरदार घोषणाबाजी केली जाते। पुण्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं हे आंदोलन सुरू आहे। झी24 तासनं बातमी दाखवल्यानंतर मोठ्या प्रमाणात
विरोधकांनीही या सगळ्या प्रकरणाच्या चौकशीची मागणी केलेली आहे। तर दुसरीकडे पुण्यात हे आंदोलन सुरू झालेलं आहे, मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी केली जाते। तर पुण्यातली ही थेट दृश्य आपण पाहतो आहोत। तर आज सकाळपासूनच म्हणजे काही तासांनीच लगेचच या सगळ्या प्रकरणी कारवाईलाही वेग आल्याचं पाहायला मिळत आहे। मुख्यमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिले, त्यानंतर समिती स्थापन करण्यात आली आणि ताबडतोब 2 बड्या अधिकाऱ्यांचं निलंबन करण्यात आलेलं आहे। तर या सगळ्या व्यवहाराच्या फाईलीही तपासल्या जाणार आहेत आणि त्यानंतर अजित पवार यांनी या सगळ्या प्रकरणावर बोलणंही टाळल्याचं पाहायला मिळतंय। माध्यमांचा बूम बाजूला सारून अजित पवारांनी या सगळ्या प्रकरणावर बोलणं टाळलेलं आहे आणि तिथून अजित पवार निघून गेल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। तर दुसरीकडे झी24 तासच्या बातमीनंतर अमेडिया कंपनीलाही नोटीस बजावण्यात आलेली आहे। ती अमेडिया कंपनी हीच आहे ज्याच्या माध्यमातून पार्थ पवार आणि दिग्विजय पाटील यांनी ही जमीन खरेदी केली। दिग्विजय पाटील हे पार्थ पवारांचे मामे भाऊ आहेत आणि दिग्विजय पाटलांनीही कुठलीही प्रतिक्रिया अद्याप दिलेली नाहीये झी24 तासला। सरकारमधील लोकप्रतिनिधींना लाटायचे आहेत, त्याचा हा दुसरा प्रकार। पहिला प्रकार झाला जैन बोर्डिंग, दुसरा प्रकार मुंडव्यातील कोरेगाव पार्क मधील 40 एकराचा भूखंड जो शासनाच्या मालकीचा, त्याच्यावर महान वतन असलेला, ज्याचा व्यवहार होऊ शकत नाही, अशा भूखंडाच्या व्यवहाराची मान्यता फक्त 48 तासामध्ये दिली गेली। त्याच्यामध्ये उद्योग मंत्री सुद्धा सामील आहेत। उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांचे थोरले सुपुत्र पार्थ पवार आणि पार्थ पवारच्या मामांचा मुलगा दिग्विजय पाटील अशा या राजघराण्यातल्या, सरकार घराण्यातल्या, सरकारचा वरद असलेल्या मुलांच्या घरामध्ये त्यांची अमेडिया नावाच्या कंपनीनं शीतल तेजवानीकडनं, जिच्याकडे ही पॉवर ऑफ अटर्नी आली, ही पॉवर ऑफ अटर्नी शीतल तेजवानीकडे कशी आली, तर गायकवाड नावाच्या शेतकऱ्यांकडची ही जमीन 40 एकराची, ज्याच्यावर कूळ आहे पासलकर नावाच्या व्यक्तींचं, त्यांना सुद्धा विचारात न घेता शेतकरी गायकवाड यांची फसवणूक केली गेली। तुमची ही जमीन आम्ही शेतकऱ्यांकडनं परत मिळवून देतो, आम्हाला पॉवर ऑफ अटर्नी द्या। त्याची ही कागदपत्र या ठिकाणी आमच्याकडे उपलब्ध आहेत। कुळाचं नाव या ठिकाणी अधोरेखित केलेलं आहे। हा व्यवहार खोटं बोलून 2007 पासून 5,000 दे, 25,000 दे अशा प्रकारचा व्यवहार करून या लोकांना फसवलं गेलं। शासनाची मान्यता जी IT क्षेत्राच्या धोरणानुसार स्टॅम्प ड्युटी माफीची फक्त 500 रुपये स्टॅम्प ड्युटी भरून हा व्यवहार केला गेला। पॉवर ऑफ अटर्नी जरी शीतल तेजवानीकडे असली तरी मूळ मालक जे गायकवाड परिवार आहे त्यांच्या सगळ्यांच्या सह्या घेऊन हा व्यवहार खरेदी खताचा झाला। हा व्यवहार त्वरित कॅन्सल व्हावा, शासनाची फसवणूक केली गेली। आपले वडील उपमुख्यमंत्री आहेत, याचा वरदहस्त सर्व तहसीलदार, कलेक्टर यांच्यावर ठेवला गेला। आज त्या अनुषंगाने मुख्यमंत्र्यांनी तहसीलदाराला निलंबित केलं गेलं। पण आमची प्रमुख मागणी आहे की उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, आपल्या कुटुंबाला फायदा होईल असं कृत्य त्यांच्याकडनं केलं गेलं। फायदा पूर्णपणे पवार कुटुंबाला झालाय, म्हणून अजितदादांनी खऱ्या अर्थाने राजीनामा देणं गरजेचं आहे। मोदी सरकारला असे भ्रष्ट मंत्री, भ्रष्ट आमदार, भ्रष्ट लोकप्रतिनिधी का आवडतात? सिंचन घोटाळ्याचा एक मोदी आवाज देतात आणि अजितदादा त्यांच्या मांडीवर जाऊन बसतात। मांडीवर जाऊन सुद्धा लोकांच्या जमिनी लाटण्याचं काम या ठिकाणी होतंय। हे पुण्यातला तिसरा प्रकार आहे। जैन बोर्डिंग, लोकमान्य नगर आणि आता कोरेगाव पार्क मुंडवा, सगळ्या याच्यामध्ये आमदार, खासदार, मंत्री, केंद्रीय मंत्री हीच लोक या ठिकाणी अडकली गेलेली आहेत। यांचा राजीनामा झाला पाहिजे अशी आमची प्रमुख मागणी शिवसेना पुणे शहराच्या वतीने या ठिकाणी आम्ही करत आहोत। मुळामध्ये इंडेक्स 2 जो आहे त्या इंडेक्स 2 मध्ये मुळशीचा नाव उल्लेख केलेला आहे। वास्तविक आता पुणे शहराचा आणि मुळशीचा खऱ्या अर्थाने संबंध येत नाही। झी24 तासनं या प्रकरणाचा छडा लावला। जिल्हा पुणे या छडा लावल्यामुळे शेतकरी कुटुंबाला न्याय मिळण्याची कुठेतरी एक अनेक ठिकाणी निर्माण झाली।
त्यांना न्याय मिळावा अशी आमची मागणी आहे। त्यांची फसवणूक या ठिकाणी झालेली आहे, त्यांना फसवून त्यांची जमीन लाटली गेली। त्यांना सांगितलं गेलं की शासनाच्या मार्फत महारत्नाची जी रिझर्वेशन आहे ते आम्ही तुम्हाला उठवून देऊ आणि तुमची जागा ही जी आम्ही 300 कोटीची सरकार दरबारी आहे, पण खऱ्या अर्थानं 2000 कोटीची ही जमीन शेतकऱ्यांना फसवून लाटली गेली आहे, याचा आम्ही या ठिकाणी निषेध करतो। पुणे जिल्हा प्रभात मुढवा शहरातला ही 24 तासाने हा सगळा घोटाळा उघडकीस आणलेला आहे। पुढे मुळामध्ये प्रत्येक कागदपत्राला जर तुम्ही बघितलं तर जिल्हा पुणे तालुका भाजपवाले आहेत त्यांच्या नशिबी आता हे बाहेरून येणारे जे उपरे आहेत त्यांचे सतरंजा उचलायचं काम करायचं आणि मुख्यमंत्र्यांचं काम काय की बाहेरून येऊन आपल्या पक्षात आल्यानंतर जे भ्रष्टाचार करतील त्यांच्यावरती पांघरुण घालायचं। म्हणजे खाली सतरंजा घालायला कार्यकर्ते तयार, वरती पांघरुण घालायला मुख्यमंत्री तयार। मग शेतकऱ्यांनी काय करायचं? मी आता परत काय होतंय की सारखं तेच ऐकत बसण्यात मला पण काही रस नाहीये। कानावर येत होतं, पण आज जी24 तासच्या माध्यमातून ही गोष्ट बाहेर आली त्याबद्दल प्रथमतः जी24 तासचे मी आभार मानतो। आणि दुसरी गोष्ट की पूरग्रस्तांना मदत करण्यावेळेस सरकारने सरकारी अधिकाऱ्यांचे 1 दिवसाचा पगार कट केला आणि इथे 21 करोड स्टॅम्प ड्युटी भरायची म्हणून फक्त त्यांना माफ केलं आणि 500 रुपये स्टॅम्प ड्युटी ह्या 1600 कोटी जमिनीची घेण्यात आली। म्हणजे किती नीचपणाचा कळस या ठिकाणी अजित पवारांनी गाठलेला आपण पाहू शकता। पदाचा पूर्णपणे गैरवापर त्यांनी यासाठी यांना खा भूखंड म्हणून आम्ही या ठिकाणी त्यांना श्रीखंड लावलेला आहे। लाज वाटली पाहिजे त्यांना की त्या ठिकाणी पदाचा गैरवापर करून तुम्ही त्या ठिकाणी जे काही कामं करताय, भूखंड लाटण्याचं काम करताय, जनता तुम्हाला माफ करणार नाही, तुम्ही राजीनामा दिला पाहिजे। काय सांगशील? हे नेहमी आंदोलन करतात पण आजचं आंदोलन खूप वेगळं आहे, कारण उपमुख्यमंत्र्यांचे चिरंजीव याच्या सगळे समोर येत आहे। प्रथम जी24 तासचे सगळं पुणेकरांकडनं आणि महाराष्ट्राकडनं अभिनंदन की तुम्ही हा एवढा मोठा घोटाळा अजित पवार जे उपमुख्यमंत्री आहेत या महाराष्ट्र राज्याचे त्यांचा तुम्ही तो बाहेर काढलात आणि योग्य पद्धतीने मांडणी करून सर्व जनतेपर्यंत हा मेसेज पोहोचवला। खरं पाहायला गेलं तर काही वर्षांपूर्वी अजितदादा पवार हे सिंचन घोटाळ्यामध्ये अडकलेले होते। आता बाप से बेटा सवाई असं करत 1800 कोटी रुपयांची जागा केवळ 300 कोटी रुपयामध्ये खरेदी केली। म्हणजे याला म्हणायचं तरी काय, म्हणजे बापापेक्षा पोरगा सरस घोटाळ्यांमध्ये हे त्यांनी पार्थ पवार यांनी सिद्ध करून दाखवलेलं आहे। कारण जो काय आज गैरव्यवहार झालेला आहे, जी महार वतनाची जागा ही त्यांनी लाटलेली आहे, त्यावरून स्पष्ट झालेलं आहे की बापाच्याच पावलावरती पाऊल देऊन पार्थ पवार यांनी त्यांची वाटचाल चालू केलेली आहे। आज कमलेश सुतारांनी जो विषय मांडला, जी24 तासने जो विषय मांडला तो विषय अतिशय एकदम महत्त्वाचा विषय पुणे शहराची मूठमाती होताना दिसत होती। त्या याच्यात कमलेश सुतारांनी जो विषय मांडला तो एकदम महत्त्वाचा विषय आणि पुणेकरांच्या हिताचा निर्णय आहे। महार वतन जे आहे ते महसूल बुडवण्याच्या बुडवत पण आहेत, महसूलही बुडवत आहेत आणि त्याच्यात सरकारचं नुकसानही करत आहेत। हा विषय जनतेसमोर येणं गरजेचं आहे। सामान्य नागरिकांना याच्याशी काय घेणं देणं हे काल कमलेश सुतारांनी दाखवून दिलं आणि त्याबाबत अजित पवारांनी उत्तर देणं खरंच गरजेचं आहे। तुमची जमीन होती याच्यात काय तुमचं नाव सांगा? आमचं नाव, आमच्या इथं पंजोबाचं नाव आहे, नाव केशव तुकाराम डमडेरे। तुमची जमीन आहे? हो, त्याच्यामध्ये 11 एकर क्षेत्र हे आमच्या पंजोबांचं होतं, म्हणजे ते कसत होते आमच्या आजोबां पंजोबा। तर त्याच्यामध्ये फक्त गायकवाडांना त्यांनी हे करून त्यांच्याकडनं आणि आम्हाला अंधारात ठेवून त्यांनी हा व्यवहार केलेला आहे। त्याच्याबद्दल आम्हाला फक्त आक्षेप असाच आहे की आमची जी नावाची जमीन आहे ती शासनाने आम्हाला परत करावी। आणि आणखीन एक घोटाळा समोर आला, 100% त्याच्यामध्ये आम्ही खास शोधून लोक आणली। पुणे शहरातल्या ज्या लोकांना या जमिनीचा खरा लाभ आहे, ज्यांना ही जमीन आहे, ज्यांच्या मालकाचं नाव आहे, त्या कुटुंबाला डावलण्यात आलं। फक्त गायकवाड फॅमिलीला बरोबर घेतलं, त्यांची सुद्धा फसवणूक केली की तुम्हाला आम्ही ही जमीन सरकार दरबारातनं सोडवून देतो असं म्हणून त्यांची पावर बटणी घेतली गेली आणि त्या शीतल तेजवानींनी यांच्याबरोबर डॉक्युमेंट केलं। तेजवानीची सागर सुरूंची तिचं नवरा, हे सगळे सरकारच्या दरबारातल्या लोकप्रतिनिधी एजंट आहेत। कसल्या प्रकारचे एजंट आहेत याचा शोध घेतला तर लाज वाटेल अशा परिस्थिती या ठिकाणी आहे। कोरेगाव पार्क मधला हा अतिशय मोक्यावरचा भूखंड आहे, यात सगळ्यांना मलई मिळालेली आहे। फक्त शेतकऱ्यांची त्यांना डावलण्यात आले, त्यांची फसवणूक झाली। कुळ कायद्यामध्ये ज्या लोकांची कुळाची नावं आहेत, ज्यांची नाव नोंदली गेली आहेत, तो कुळ कायदाही चव्हाट्यावर मांडला गेला, त्यालाही मूठ माती दिली गेली आणि जमीन
पवार कुटुंबियांनी पूर्णपणे लाटली याचा निषेध करतो. काल जी बातमी जी24तासने ब्रेक केली होती त्याचे पडसाद आपल्याला इथं बघायला मिळतात. विरोधी पक्षनेते म्हणून उभाटा शिवसेनेने आंदोलन केलेलं आहे आणि त्यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राजीनाम्याची मागणी केलेली आहे आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांनाही त्यांनी जबाबदार त्यांच्याही राजीनाम्याची मागणी केलेली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट विकी कांबळेसह चंद्रकांत पुंजे, जे मीडिया, पुणे.